नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आजच्या चालू घडामोडीतील सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सुप्रीम कोर्ट अँटी डिफेक्शन लॉ केस. ठीक आहे, हे काय सर्वोच्च न्यायालयातील जे सध्या पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात एक प्रकरण सुरू आहे त्या संदर्भातली न्यूज आहे. या बातमीचं सविस्तर विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहे. सर्वात आधी या न्यूजचा कंटेक्स्ट जाणून घेऊया. सर्वोच्च न्यायालयाने काय केलं आहे तर संविधानाच्या 10th शेड्यूलमधील म्हणजे 10व्या अनुसूचीमधील 4थ्या पॅरेग्राफच्या अर्थाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर केंद्र सरकारचे उत्तर मागितले आहे. ही याचिका प्रामुख्याने पक्षांतरबंदी वापरल्या जाणाऱ्या मर्जर एक्सेप्शन म्हणजे विलीनीकरणाची सवलत या तरतुदीशी संबंधित आहे. आता नेमकं हे काय आहे हे आपण समोर बघणारच आहे. सर्वात आधी जाणून घेऊया या न्यूजचा कोर इश्यू काय, मुख्य वाद नेमका काय आहे. सध्याच्या नियमानुसार जर एखाद्या विधिमंडळ पक्षातील किमान 2/3 सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर त्याला विलीनीकरण मानले जाते आणि याच्यावर अपात्रतेची कारवाई जी आहे ते होत नाही. या याचिकेत असा युक्तिवाद करण्यात आलेला आहे की जोपर्यंत ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी अधिकृतपणे समोरच्या पक्षात विलीन होत नाही तोपर्यंत केवळ 2/3 आमदारांनी गट बदलला म्हणजे ते विलीनीकरण मानले जाऊ नये. आता आपण पक्षांतरबंदी कायद्याची पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड समजून घेऊया. 52nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1985 या घटनादुरुस्तीद्वारे संविधानात 10th शेड्यूल म्हणजे 10वं शेड्यूल जे आहे ते जोडलं गेलं होतं, जेणेकरून निवडून आलेले प्रतिनिधी वैयक्तिक फायद्यासाठी वारंवार पक्ष बदलणार नाहीत. आणि त्यानंतर 91st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 2003 या कायद्याने पूर्वीची 1/3 स्प्लिट म्हणजे 1/3 फूटची सवलत काढून टाकली होती. आता सदस्यांना अपात्रतेपासून वाचवण्यासाठी किंवा स्वतःला वाचण्यासाठी केवळ विलीनीकरणाचाच मार्ग उपलब्ध आहे, म्हणजे 2/3 मार्ग उपलब्ध आहे. हे प्रकरण महत्त्वाचं का बरं आहे, व्हाय दिस केस मॅटर्स, तर इलेक्ट्रोल मॅन्डेटसाठी. म्हणजे काय तर विलीनीकरणाच्या तरतुदीचा गैरवापर करून जनतेने दिलेल्या कौलाचा अपमान होऊ शकतो अशी भीती व्यक्त केली जात आहे. दुसरं म्हणजे पॉलिटिकल स्टॅबिलिटी. जर मोठ्या प्रमाणावर पक्षांतरे वैध ठरली तर सरकारे अस्थिर होऊ शकतात आणि नवीन निवडणुकांशिवाय सत्तांतरण घडवले जाऊ शकते. आणि तिसरं म्हणजे पक्षशिस्त, पार्टी डिसिप्लिन. हे का बरं महत्त्वाचं आहे तर हे प्रकरण लोकशाहीतील पक्षशिस्त आणि घटनात्मक नैतिकतेसाठी म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल मोरॅलिटीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. या न्यूजच्या संदर्भात या केसच्या संदर्भात न्यायालयाचे काही निरीक्षण आहे किंवा ऑब्झर्वेशन आहे. सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला नोटीस बजावली असली तरी असेही नमूद केले आहे की 10th शेड्यूल जे आहे ते त्या 10th शेड्यूलमध्ये मोठी संरचनात्मक सुधारणा करणे हे शेवटी पार्लमेंटच्याच हातात, संसदेच्याच अधिकारात येते. थोडक्यात निष्कर्ष काय तर ही केस हे ठरवेल की पक्षांतरबंदी कायदा खरोखरच लोकशाही